महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात प्रस्तावित देशी दारूच्या दुकानाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। या दुकानाला विरोध करण्यासाठी आज स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। आंदोलनकर्त्यांच्या मते रहिवासी भागात देशी दारूचे दुकान सुरू झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, तसेच यामुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने या प्रस्तावित दुकानाचा परवाना तातडीने रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलक नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले असून प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले आहे। दरम्यान प्रशासनाने दारूच्या दुकानाचा परवाना रद्द न केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक महिला आणि तरुणांनी दिला आहे। आम्ही काय तोडफोड करत नाही आहोत, पण आम्ही जर नाही ऐकलं नाही कलेक्टर साहेबांनी तर आम्ही तिथं सगळं नाईनाट करून टाकू। आम्ही घाबरणार नाही। लेडीज खूप सारे लेडीज आहे, आमच्या लावलेली आहे आम्ही, आणि तिथं जर असं दारूचं दुकान होत असेल तर आम्ही काय करायचं, कसं राहायचं तिथे? आत्ताच जर आम्हाला खूप वेष्ण करून मुलं राहत आहे तिकडे, तर नंतर आम्ही कसं जगायचं तिथे? तर कायदा हातात घेणार आम्ही नंतर। आतापर्यंत घेतला नाही आम्ही हा कायदा हातात, पण आम्ही घेणार आहोत। तर कलेक्टर साहेबांनी नाही ऐकलं, चला या पथकावर गेले पाहिजे, आमची अशी इच्छा आहे। आणि हे जर दारूच्या दुकानात दारूच्या बाटल्या जर आमच्या दारासमोर पडल्या तर आम्ही मुलांना कसे शिक्षण द्यायचे? आताची मुलं बघितले तर आताच्या वेळेस आम्हाला कळतंय की मुलं पुढे चालून काय होणार आहे आणि काय करणार आहे म्हणून। त्याच्याकरता आम्हाला हे दारूचे दुकान बंद करायचे आहे, बंद करायचे आहे। आम्हाला त्याच रोडवरून जायला येणं आम्हाला करावं लागतं। आमची मुलं कॉलेजला जातील, काही शाळेत जातील, कारण ते बघितल्यानंतर मुलं विचारतात, प्रश्न विचारतात, हे काय? आम्ही काय त्यांना उत्तर द्यायचं? कारण ही इतकं गंभीर जागा झालेली अशी, त्यांनी असं दुकान टाकायला नाही पाहिजे। ही दारूबंदी बंद झाली पाहिजे ही आमची विनंती आहे।